गणेश ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत एक असं व्यक्तिमत्व ज्यांचे समाजामध्ये नाव आहे, समाजामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते खूप मोलाचं आहे आणि त्यांनी आतापर्यंत जी समाजसेवा केलेली आहे आणि त्यांची जी भाषणे आहेत ती मी आतापर्यंत पाहिलेली आहे, त्यामुळे त्यांना मी भेटण्यासाठी आज आलेलो आहोत। त्या आपल्या समोर ते व्यक्तिमत्व म्हणजे रामदासजी नावकर। सर, तुमचा पहिल्यापासून थोडा परिचय आम्हाला सांगता का? माझं नाव रामदास सोनाजी नावकर, राहणार शिरदगाव घाटी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। तर हे तुमचं जन्मगाव, इथे तुमचं जो प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण ते कुठे झालं? प्राथमिक शिक्षण मी 5वी पर्यंत, 1ली ते 5वी पर्यंत जिल्हा परिषद मध्ये होतो आणि नंतर त्याच्यानंतर मी लाडसांगी या ठिकाणी गेलो होतो। तिथं 6वी ते 12वी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं मी, जिल्हा परिषदला शिकलो। कारण मी ऐकलं, जी तुमची भाषणं ऐकली मी, त्याच्यामध्ये सरांचं असं होतं की त्यांची परिस्थिती खूप हलाखीची होती। या हलाखीच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केला आणि तुमचं शिक्षणाचं कसं काय तुम्हाला पाठिंबा दिला, याच्याबद्दल काही 2 शब्द सांगा। माझ्या वडिलांना मी नेहमी पैसे वगैरे मागतो शिक्षणासाठी, तर वडिलांनी कधी 1 रुपया मला कमी नाही केला। कारण शिक्षण घेण्यासाठी असं वाटलं की आपले वडील शेतामध्ये राबतात आणि ज्यामुळं की आपण त्याच्या कष्टाची जाणीव म्हणून आपले आईबाप आपल्याला मदत करते आणि आपण काहीतरी मोठी पदवी घ्यायला पाहिजे आपण त्यांच्यासाठी, कारण ते एवढे कष्ट करून आपल्याला शिकवतात, याचं काहीतरी आपल्याला भान असलं पाहिजे, म्हणलं गरजेचं असलं पाहिजे। बरोबर आहे, कारण जो तुमचा जो महत्वाचा प्रथम गुरु आपण म्हणतो, आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये प्रथम गुरु असतो तो म्हणजे आपले आई वडील। ज्या पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे आई वडील हे प्रथम गुरु ठरले, त्याच्यानंतर आपण कोणाचं तत्व आणि जे वीर पुरुष आहेत, समजा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांचा तुम्ही तुमच्या आयुष्याशी कसा काय संलग्न करता? कारण स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, असे सर्व महापुरुष यांनी आपल्याला खूप काही असं योगदान दिलं। कारण त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या करिअरमध्ये त्यांना खूप काही असं मोटिवेशन दिलंय आणि त्याच्यामुळे आपल्याला आतापर्यंत मी तुमच्या भाषणामध्ये जो मुद्दा महत्वाचा जो तुम्ही मांडत होता, आतापर्यंत तुमची भाषण खूप पाहिले मी, त्याच्यामध्ये तुम्ही प्रखरपणे जो मुद्दा मांडला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मावळे एकत्र केले आणि स्वराज्य स्थापन केले, तसंच तुम्ही आता ज्या नवीन पिढीला संघटित होऊन, एकजूट होऊन आपलं स्वतःचं समजा स्वराज्य तर नाही पण स्वतः समजा एखाद्या व्यवसायामध्ये समजा एकजुटीने पुढे जाण्यासाठी कशा पद्धतीने मार्गदर्शन करता, याच्याबद्दल काही सांगा। म्हणजे विद्यार्थ्यांना आता पर्याय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही विद्यार्थ्यांना, कारण शिकले पाहिजे ते। कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो त्याला स्पर्शन करेल तो गुरगळल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण एक महत्वाचं कारण आहे, कारण शिक्षण घेणं गरजेचं असतं। कोणत्या व्यवसायामध्ये गेलं तरी शिक्षण घ्यावंच लागतं, कारण शिक्षणाशिवाय पर्याय नाही माणसाला। तसंच त्याच्यानंतर दुसरं व्याख्यान केलं तर त्यांना बोलत होते, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस बोलले ना त्यावेळेस ते म्हणाले, शिक्षणाला आरंभ असला तरी अंत नसतो, मरेपर्यंत हा विद्यार्थीच असतो। हा तुमचा मुद्दा आवडला, म्हणजे शिक्षण हे जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत माणसं शिक्षण हे चालू, तो विद्यार्थी म्हणून जगत असतो आयुष्यभर। कारण त्याला प्रत्येक स्टेप, जसे जन्मापासून आई भेटते, शाळेत शिक्षक भेटतात, त्याच्यात जसं तो व्यवसाय जाईल, पुढे नोकरी जाणार तसे त्याला गुरु भेटत जातात। आयुष्यात प्रत्येक माणसाला गुरु हा मरेपर्यंत भेटत असतो। तर तुमचा महत्वाचा, आता आई वडिलांव्यतिरिक्त तुमच्या समोर असलेल्या एखाद्या व्यक्तीचं गुरु म्हणून नाव कोणाचं घेतात? मी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतो। कारण की आई बापाने जर मला जन्म दिला असेल तरी माझी जिंदगी जी कोणी घडविली असेल ती बाबासाहेब आंबेडकर, कारण त्यांच्यामुळेच आपल्याला सगळं आरक्षण वगैरे काय असेल ते आपल्याला सगळं अधिकार दिले, मूलभूत अधिकार, आपल्याला शिक्षणाचे अधिकार असतील आपले, त्याच्यामध्ये भरपूर असं काही येतं। त्याच्यानंतर आम्ही शिवाजी महाराजांचा तरी विषय घेतो त्याच्यामध्ये, कारण की स्वराज्याचे स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जसे जे मावळे एकत्र केले, जो सर्व समाज एकत्र करून आपलं स्वराज्य स्थापन केलं, त्या महापुरुषांनी जे केलं तसे त्यांचे कार्य हे, त्याच्यामध्ये आपण काय त्यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवले पाहिजे। तसंच बाबासाहेबांना संविधान लिहिताना शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलं म्हणून आज संविधान तयार करतात। ही गोष्ट आपली आवडली, कारण तुमची प्रत्येक भाषणामध्ये मी ऐकलेलं आहे की तुम्ही हा मुद्दा प्रखरपणे मांडता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी तत्व आहेत ती आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजे। स्वतः ज्या पद्धतीने तुम्ही वागता आणि दुसऱ्यांना सुद्धा त्या पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता।
तर तुमचं जे शिक्षण झालं त्याच्याबद्दल तुम्ही शिक्षणामध्ये तुम्ही भरपूर डिग्री वगैरे घेतलेली आहे. तर तुमचे जे बेसिक म्हणजे समजा तुम्ही डिग्री घेतली, कोणत्या विषयामध्ये डिग्री वगैरे घेतली का असं? माझी डिग्री पॉलिटिकल होती, पॉलिटिकल सायन्स, म्हणजे राजकारणामध्ये तुम्ही राज्यशास्त्र. हो. तर तुम्ही आता समजा तुमचं डिग्रीचं शिक्षण झालं, तुम्हाला समाज सुधारण्याची आवड ही पहिल्यापासून होती. माध्यमिक शिक्षणानंतर तुमचं मी पाहिलेलेच भाषण, तर तुमचे मी तुम्हाला फॉलो केलं असतं, तुमचे भाषण बरेच पाहिले. त्याच्यामध्ये असं दिसून येते की तुम्ही तुमची जी परिस्थिती आहे हलाखीची असताना सुद्धा तुम्ही बाहेरच्या समजा एखाद्या व्यक्तीला जर मदत लागली तर तुम्ही तुमच्या घासातला घास काढून देणार असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही काय सांगू शकता की समाज सुधारणा? काही लोकांच्या घरी कसं असतं की समाज सुधारण्यासाठी विरोध असतो. पहिलं म्हणतं की आपलं घरचं बघ आणि तुमचं बाहेरचं बघ. तर तुम्ही काय सांगू शकता, समाज सुधारणा केली पाहिजे की नाही केली? आपल्या घरामध्ये जर खायला नसेल तर त्यांना समाज सुधारकांच्या नादी पडू नये. कारण की शिक्षण त्यांना पहिलं शिक्षण घ्यावं, नंतर समाज सुधारकांमध्ये जावं. कारण पहिलं शिक्षण मेन महत्वाचं. कारण मेन मुद्दे त्याला माहीत असले पाहिजे ना, आपण शिकतो काय, बोलतो काय. कारण समाज सुधारकांमध्ये तसं जाऊ शकत नाही. कारण पहिलं त्याला शिक्षण तर लागतच ना पहिलं त्याच्यामध्ये जाण्यासाठी. म्हणून त्याने पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे, नंतर विचार केला पाहिजे त्याने आपण याच्यामध्ये जावं का कसं. पहिलं शिक्षण असलं पाहिजे की कोणती गोष्ट करायची असेल तर आपल्याला शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. शिक्षणाशिवाय माणूस दुसरीकडे कोणत्या विषयामध्ये बोलण्याची त्याची ताकद होत नाही. त्यासाठी त्याला शिक्षण पाहिजे, त्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. तर मला एक सांगा, तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या मुलांना व्याख्यान दिले, ठिकाणी व्याख्यान दिले, समजा एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या शाळेचं नाव वगैरे कुठे वाचन दिलं? मी आता डोंबिवलीमध्ये माध्यमिक जिल्हा परिषदची शाळा आहे. ते मॅडमनं मला रिक्वेस्ट केलं, म्हणजे तुम्ही येता का इथं? म्हटलं ठीक आहे मॅडम, मी तुम्हाला 1 तासाचा टाइम काढला. मॅडम बोलल्या या म्हणे तुम्ही. मी बोललो ठीक आहे मॅडम, मी 3 वाजेपर्यंत येऊन जाईल. त्यावेळेस मी तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी भाषण केलं. कारण की संविधानाविषयी मुलांना भाषण दिलं. ते संविधानाविषयी मुलाला खूप आवडलं ते भाषण माझं. मला तुमच्याकडे अजून एक माहिती म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमचं तोंडपाठ आहे. अशा बऱ्याच गोष्टी की ज्या लोकांना माहित पण नसतात, त्या सर्व तुमच्या अंगीकारल्या. तुम्ही त्या गोष्टीवर पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर आता तुम्ही कुठल्या व्यक्तीला समजा आपण जेव्हा सांगतो की तुम्ही कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? आणि पोरं आता सध्याच्या काळात असं आहे की मुलं थोडेसे अपयशाने ते खचून जातात. याच्यातून ते बाहेर निघण्यासाठी तुम्ही काय सांगू शकता? कारण याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना मार्ग एकच आहे. कारण संविधानाचं पुस्तक त्यांना वाचलं पाहिजे. कारण की आपल्याला कलम कोणती आहे, कायद्यानुसार कशी लागू होती, कोणती कलम कुठं होती, काय गुन्हा केला, कसं केला, अत्याचार कसा केला. आता एखाद्या मुलीला जर तुम्ही 15 मिनिटं जर पाहिलं, असं 15 सेकंड जर पाहिलं, तुमच्यावर गुन्हा दाखल होतो. कायद्यानं जर गुन्हा दाखल होतो. त्याच्यामुळे म्हणलं आपण पहिलं कायद्याचा अभ्यास घेतला पाहिजे. सगळं आपल्याला कायदा पाठ असला पाहिजे. म्हणजे तुमच्या मते प्रत्येक व्यक्तीने संविधानाला परिपूर्ण नसलं तरी बेसिक तरी आपल्याला नॉलेज पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे. कारण कधी कुठल्या माणसाला कधी अडचण येते काय सांगता येत नाही. तर तुम्ही आता समजा आता आपलं तुमचं जे करते तुमचा परिचय समजा माध्यमिक शिक्षण झालं, तिथून तुम्ही व्याख्यान देण्यासाठी वळता. तुमचं व्यक्तिमत्व आम्ही पाहिले. तर मी म्हणतो तुम्ही व्याख्यानाकडे वळण्यासाठी तुम्हाला अजून कोणते गुरु लाभले का की ज्यांनी तुम्हाला ही वाट दाखवली की तुम्ही लोकांना मोटिवेशन करू लागला? मी त्यावेळेस 12वीला असताना शेख अन्सार सरांचं भाषण ऐकलं होतं. त्यावेळेस आपण मी बोललो की असंच आपण स्टेजवर जाऊन भाषण देऊ, म्हणजे असं बोलू शकतो आपण, असं मला वाटायचं मनात. ज्यावेळेस मी पहिलं भाषण होतं माझ्या गावामध्ये, त्यावेळेस मला असे म्हणजे काही काही हसत नाही का लोक असते बाबा चुकलं थोडंफार चुकी तर मानतात. चुकलो मी त्याच्यामध्ये 1-2 शब्द शिवाजी महाराजांविषयी बोललो होतो. त्याच्यामध्ये चुकलं तर मला वाटलं की याच्यानंतर आपण नको भाषण करणंच नको म्हटलं आपण तरी डबल इतिहास वाचून म्हणतात. हो, म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये बदल करत राहिला. म्हणजे जी आपण ज्या चुका आता आधी केल्या होत्या त्या न करता त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रगती होईल या पद्धतीने आपण स्वतः आपण स्वीकारलंय तत्व. त्या पद्धतीने आपण दुसऱ्याला त्या पद्धतीने आपण तत्व सांगू शकतो. आता तुमचं झालं शिक्षणाची गोष्ट झाली, आम्हाला समजलं तुमचं समाज सुधारण्याबद्दल आम्हाला माहिती पडली. तर तुम्ही आता इथून पुढे तुम्ही काय आपल्या समजा जे मुलं नोकरी वगैरे शोधत असतात, बऱ्याच मुलांना आता बेरोजगारी भारतामध्ये खूप वाढलेली आहे. तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये जसं लोकांना मार्गदर्शन करता समाज सुधारण्याविषयी, तसे त्यांना नोकरी धंद्याबद्दल म्हणजे समजा प्रत्येक वस्तू सरकारी नोकरी, तर सरकारी नोकरी आणि व्यवसाय एखादा करा, याच्यामध्ये काय तुम्हाला सांगायचं? व्यवसाय जो टाकू शकतो. कारण की कसं आहे त्याच्यामध्ये त्याला त्याच्यामध्ये हिंमत असली पाहिजे कोणतंही काम करण्यासाठी.
कारण की सरकारी नोकरीसाठी पण त्याला अभ्यास लागतो. अभ्यासाशिवाय त्याला पर्याय नाही. परत त्यानं समजा आता पोलीस भरतीविषयी काढला. सरकारी नोकरी जर असली पोलीस भरती त्याच्यासाठी खूप मेहनत करावं लागते. कारण की त्याच्यामध्ये रनिंग करावं लागतं, गोळा फेकणं, परत त्याच्यामध्ये भरपूर असं काही की त्याला परीक्षा वगैरे असते त्याचं बेसिक. मला एक सांगा, ज्यावेळेस तुम्ही माध्यमिक शिक्षण होता म्हणजे तुमचं आपण काय तरुण वयामध्ये तुम्ही कधी सरकारी नोकरीविषयी केला असेल ना, प्रॅक्टिस वगैरे पोलीस भरती वगैरे? इंडियन आर्मीला मी प्रॅक्टिस केली, त्याच्यामध्ये मी वेटिंगला होतो भरपूर. म्हणजे कुकमध्ये मी केलं इंडियन आर्मीच्या 2017ची गोष्ट आहे. नांदेड परभणीला होतो. आर्मीमध्ये सुद्धा तुम्ही वेटिंगला त्याच्यात पॉईंट भेटला. कारण तुमच्या आता सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीकडे बघून तुम्ही असं वाटतं की तुम्ही तरुणांनी खूप व्यायाम केला आणि आता सुद्धा करत असतात. आता सध्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्सनल बॉडीकडे व्यायाम वगैरे करता? म्हणजे मी सकाळी 5 वाजेला उठतो आणि इथंच आपल्या डोंबिवलीमध्ये ना, तिथं डोंगरावरती ग्राउंडला जातो. म्हणजे 7 वाजेपर्यंत मी ग्राउंड होते. म्हणजे 2 तास वर्कआउट करतो. तुम्ही तुमची जे पहिले जे सवय होती, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करायचा त्याच्यानंतर जसं आपण मोठं होतो गेलो, वय वाढत, त्यानुसार तरी सुद्धा तुम्ही तुमचा व्यायाम वगैरे चालू ठेवला. त्यामुळे कोणी तुमच्याकडे सांगू शकत नाही की तुम्ही व्हायच्या तुमचं वय आता. तर सर आता आपला मुद्दा होता, तुम्ही पोलीसमध्ये आणि आर्मीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं, वेटिंगमध्ये तुम्ही राहिला होता. तर तुम्ही आपल्याकडे कोणते डॉक्युमेंट वगैरे काय आपल्याकडे शिक्षणाबद्दल काय आपल्याकडे दाखवलं तुमच्याकडे फाईल आणले संपूर्ण काय माहिती? फाईल तर खूप मोठी केली. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल सन्मानपत्र आपल्याला भेटलेले आहे. हे कशाचं आहे? कुठले समाज सुधारणेचं आहे? फाउंडेशनचा. ठीक आहे. इंडियन आर्मी. तर सरांच्या बघा, सरांनी समाज सुधारणेसोबत सरकारी नोकरीकडेही लक्ष देत आहे. इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालं, वेटिंग मध्ये ते राहिले होते. ठीक आहे. आपल्याकडे अजून कुठल्या याच्यामध्ये तुम्ही क्षेत्रामध्ये गेलं की त्यामध्ये तुम्हाला करिअरमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटले? मला आता सध्या यायचं. तर सर तुम्ही आता एवढी माहिती सविस्तर आम्हाला सांगितली. आपल्या चॅनलवर जे व्ह्यूज आहेत त्यांच्यासाठी तुमचा जो तुम्ही आयुष्यामध्ये जे गेलेले कठीण परिश्रम केलेले, कारण मी तुमच्याबद्दल असं ऐकलं होतं की तुम्ही या शिक्षणासाठी आणि पुढे ज्यावेळेस तुमची परिस्थिती नसताना तुम्ही जो काम धंदा केला, वेगवेगळे काम सुद्धा तुम्ही केले, हे खरं आहे का? म्हणजे मी ज्यावेळेस मुंबईमध्ये आलो त्यावेळेस मी बिगारी काम करायला. म्हणजे कसं नाक्यावर घेऊन जायचे ते आणि 300 रुपये हजेरी द्यायची. त्याच्यामधून मी 9ला जायचं आणि परत 5ला वापस 6 वाजेला सुट्टी व्हायची. म्हणजे त्याच्यामध्ये मी ते काम करून सुद्धा अभ्यास करत होतो आणि त्याच्यामधून मी भरतीची मी प्रॅक्टिस करत होतो. हा मुद्दा तुमचा महत्वाचा आहे. कारण सरांचं आपण असं पाहिजे की सर वेगवेगळे काम करून सुद्धा त्याच्यासोबत अभ्यास सुद्धा करत होते. पण हाच मुद्दा आता जे आपले पुढे पाहणार व्ह्यूअर्स आणि जी नवीन तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी हा महत्वाचा. कारण काही लोक खचून जातात, आपल्याकडे काम नाही काय नाही. पण तुमचं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नाट्यावर थांबा, ज्यावेळेस काम करा, तर तुम्हाला असं मला वाटत नव्हतं का की आपण हे काम करतो आपल्या भविष्यात काहीतरी मोठं करायचंय? तसं वाटायचं ना, पण आता घरची परिस्थिती असल्यावर आपल्याकडे पैसे नाही, खर्चाला पैसे लागत होते. मग त्याच्यामुळं कामाला जायची गरज, पुस्तक घेण्यासाठी पैसे कमी पडायचे, त्याच्यातून कामाला जायचं. म्हणजे युवक संघर्ष हा खूप कठीण आहे आणि असं बहुतेक 100 पैकी फक्त 10% लोकांच्या आयुष्याला असं पर्सन येतात जे आपण भोगलेले. तर तुम्ही एक स्टोरी तुमच्या भाषणामध्ये सांगत होता, त्याच्याबद्दल काय सांगता? असा एक राजा होता बसलेला. तर तो एक राजा होता आणि त्यानं पहिलीत लावली होती. म्हणजे कसं 2 गरुड होते एका झाडावर बसलेले. 2 होते तर तेव्हा एक गरुड उडून जातो, एक त्या झाडावर बसलेला असतो. पण राजा दौंडी देतो की या झाडावर एक गरुड बसलाय, त्याला उठून जो उठून देईल त्याला उडून देईल, त्याला अर्ध राज्य देण्यात येईल. असं सगळे लोक ऐकतात, सगळे जण येतात, पण गरुड काही उठत नाही. असंच एक कष्टाळू शेतकरी होता. तो येतो, आपल्याला अर्ध राज्य भेटणार असं त्याला माहित होतं. ज्यावेळेस तो शेतकरी येतो त्यावेळेस त्या गरुडाला काय करतो, तो तिथं आल्यावर अर्ध राज्य भेटणार. पहिले तो गरुड ज्या फांदीवर बसला तिची फांदी तो मोडून टाकतो. त्यावेळेस गरुड हवेत उडान घेतो. त्यावेळेस असं वाटतं राजाला की बाबा या शेतकऱ्यांना इतके राजे विजय आले, सगळ्यांना हे केलं, त्याला उडवण्याचा प्रयत्न केला, पण कोणी काय त्याला उडू शकलं नाही. एका शेतकऱ्यांना ते उडून दाखवलं. कारण की असं बी माणसाच्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो. एखाद्याचा पाया जर आपण मोडून टाकला तो
स्टोरीमध्ये तुम्ही तो मुद्दा मांडला, याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं नक्की? म्हणजे समजा गरुडाची ती फांदी कापली, याच्यातून तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुम्ही काय पाहता? कारण तो गरुड त्याची जागा धरून बसलेला होता. कारण तिची जागा शेतकऱ्यांना काढली त्यावेळेस ती फांदी मोडून टाकली, त्यावेळेस गरुडाला अवकाशामध्ये उड्डाण घ्यावंच लागलं. कारण की तात्पर्य असं होतं या गोष्टीचं, कोणती गोष्ट करायला गेली तिच्या आधी आपली जागा आपण ती मजबूत ठेवली पाहिजे. कारण की जी जागा मजबूत होती तिला आपण घट्ट यशाची पायरीवर नेण्यासाठी असे करण्यात यावे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, एखादा जर संघर्ष करायचा असला माणसाला, कारण संघर्षाशिवाय पर्याय नाही माणसाच्या आयुष्यामध्ये, त्यांना संघर्ष करावा. म्हणजे माणसाने एखाद्या गोष्टीच्या भोवती असं अडकून राहू नये. तुम्हाला जर भविष्यात मोठं काय करायचं असेल तर तुम्ही त्या अडचणीला दूर करून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. तर तुमचं एक ते वाक्य होतं ते तुम्ही बऱ्याच वाक्यांनी मी ऐकलेले, तो कोणतं वाक्य? शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. एक वाक्य त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो वर्ष करेल तो गोगलल्याशिवाय राहणार नाही. याच्यामधून असं घडत येतं की माणूस जर शिक्षण घेतलं तर शिक्षणाच्या जोरावर कोणाला पण बोलू शकतो, कोणत्याही अधिकाऱ्याला बोलू शकतो, काही जिथे काम रोखेल असेल शिक्षणाच्या जोरावर तो काही पण करू शकतो. आता आपली मुलाखत पूर्ण होत आहे, तर आपण सर्व आता आपण तुम्ही तुमचा परिचय, तुम्ही जो संघर्ष केला याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण दिली. सर आता तुम्ही जो मोलाचं मार्गदर्शन केलं, पण समजा आता एखाद्या व्यक्तीला जर तुमचं व्याख्यान एखाद्या शाळेमध्ये समजा एखाद्या समाज कार्यामध्ये जर ठेवायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला सांगता का तुम्ही? हो, तो कॉन्टॅक्ट नंबर सांगा. तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर सुद्धा दिसून जाईल. 9137995912 रामदास नावकर. तर सरांचे आपण आभार मानून सरांनी आपल्या चॅनल वर येऊन परत त्याने आपले आभार व्यक्तिमत्व त्यांनी जे आहे ते आपल्याकडे सविस्तरपणे माहिती देऊन आपले आभार व्यक्त करतो.